नमस्कार मित्रांनो, आज आपण बौद्ध धम्माचे काही पंथ आहेत. आता हे पंथ नेमकं काय आहेत आणि त्याचे प्रकार कसे पडले याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धम्म हा जगातला काही प्रमुख धर्मापैकी एक धर्म आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मला वाटतं की तिसरा क्रमांक जो आहे जो बौद्ध धर्माचा लागतो. ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर, मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर आणि बौद्ध धर्मीय हे तिसऱ्या क्रमांकावर येतात. जगामध्ये जवळजवळ सगळीकडेच बौद्ध धर्मीय लोक आपल्याला भेटतील. तर असा हा बौद्ध धर्म कुठे निर्माण झाला? तर हा बौद्ध धर्म भारतात, त्यावेळेस भारत म्हणजे फक्त आपला काश्मीर टू कन्याकुमारी आणि इकडे गुजरात, तिकडे आसाम इतका मर्यादित नव्हता. भारत म्हणजे एक जम्बूद्वीप होता आणि जम्बूद्वीपामध्ये संपूर्ण आशिया खंड जो आहे, ज्याला आपण आशिया खंड म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये म्यानमार आहे, श्रीलंका आहे, आपलं बांगलादेश किंवा नेपाळ, इकडे अफगाणिस्तानपर्यंत आणि इकडे अगदी ब्रह्मदेश, नेपाळ, हे सगळा जो भाग आहे हा भारताचाच भाग होता. भारत एक मोठा एक असं ज्याला आपण एक द्वीप म्हणू तशा पद्धतीने भारत होता. आणि या भारतामध्ये लिंबुनी म्हणजे जे आता नेपाळमध्ये येतं तिथे सिद्धार्थ नावाचा एक मुलगा जन्माला आला आणि त्याने बुद्धत्व प्राप्त केलं. आता हे सिद्धार्थ तर बुद्धत्व हा जो प्रवास आहे हा खूप वेगळा प्रवास आहे. हा एका माणसाचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये सिद्धार्थाला काही गोष्टी जाणवल्या आणि त्या गोष्टी काय होत्या तर जगामध्ये दुःख आहे सगळीकडे आणि या दुःखाचा नायनाट करता येणं शक्य आहे आणि त्या दुःखाची कारणंही असतात. म्हणजे दुःख काही असं विनाकारण येत नाही, तर काही कारणामुळे ते दुःख माणसाला येतं किंवा माणसाकडे येतं. तर त्या दुःखाचा नायनाट करणं शक्य आहे आणि त्यासाठी बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग हे दिलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये लोकांना मानवता शिकवली. क्षमा, शांती, शील, करुणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बौद्ध धम्मामध्ये किंवा धर्मामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. आणि आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जगामध्ये अनेक धर्म आहेत. ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माबद्दल आपण बोलूच. पण हे जे काही धर्म आहेत मुस्लिम, ख्रिश्चन किंवा आपला शीख, या सगळ्या धर्माच्या खूप अगोदर तथागत बुद्धाने जो धम्म दिला त्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो. आता याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट की जगातला सगळ्यात पहिला ऐतिहासिक पुरुष म्हणून कोण आहे तर तथागत बुद्ध हा सगळ्यात पहिला ऐतिहासिक पुरुष आहे. म्हणजे तथागत बुद्धाच्या काळामधल्या किंवा तथागत बुद्ध होऊन गेला याच्या खुणा आपल्याला अजूनही काही ठिकाणी दिसतात. ज्याला आपण प्राथमिक आणि दुय्यम दर्जाचे पुरावे म्हणतो, ते पुरावे आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आणि असा हा बुद्ध त्याने दिलेला धम्म हा सगळ्या जगामध्ये त्याचा प्रचार झाला. परंतु ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धम्म गेला
तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या काही परंपरा होत्या, चालरीती होती, अंडरस्टँडिंग होती, या सगळ्या अंडरस्टँडिंग चालरीतीप्रमाणे त्या धम्मामध्ये थोडेफार काही बदल केले. पण मात्र तथागताने सांगितलेली मूळ शिकवण जी आहे ती तशीच ठेवून त्याला जोडून काही गोष्टी त्यांनी मांडल्या आणि मग असे वेगवेगळे पंथ तयार झाले. आता हे वेगवेगळे पंथ काय होते, तर सगळ्यात महत्त्वाचं ज्याला हिनवाद म्हणतो आपण, हिनयान पंथ म्हणतो, हा थेरवाद आहे. हा सर्वात प्राचीन पंथ असून निर्वाण हे प्रत्येक व्यक्तीने स्वतः प्रयत्नाने मिळावे असे प्रतिपादन करतो. इथे बघा, स्वयंप्रकाशित व्हा एक बुद्धाचा एक मंत्र आहे. म्हणजे तुम्ही देवाची पूजा करत बसू नका, तुम्ही स्वतः प्रयत्न करा, स्वतःमध्ये स्वतःचा शोध घ्या आणि मग स्वतःचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला सत्य कळेल, आपलं मानवी जीवन काय आहे हे कळेल, सुख दुःख संवेदना या सगळ्या गोष्टी कळतील आणि त्यातून मग तुमचं जीवन जे आहे ते सुखकारक तुम्हाला करता येईल. म्हणजे बुद्धाचं म्हणणं आहे की सुरुवात ही सुखकारक असली पाहिजे, मंगलमय असली पाहिजे, मध्यम मंगलमय असला पाहिजे आणि शेवटही मंगलमय असला पाहिजे. किंवा जन्म आहे त्याला मृत्यू आहे, हे साधं तत्वज्ञान जे आहे जे बुद्धाने मांडलं. आणि थेरवाद किंवा हिनयान जे आहे हे शुद्ध स्वरूपामध्ये बुद्धांनी जे सांगितलं जसंची तसं त्यांनी आपल्या जगामध्ये काही ठिकाणी पोहोचवलं. त्यांनी लोकांनी ते घेतलंही, स्वीकारले. जसं श्रीलंका आहे, थायलंड आहे, इथे हिनयान पंथीय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. आता महायान जे आहे, महायान या पंथामध्ये बोधिसत्वाच्या माध्यमातून सर्व जीवांना निर्वाण मिळवून देण्यावर त्यांचा भर असतो. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बोधिसत्वाच्या माध्यमातून एक प्रत्येक माणसामध्ये बुद्ध आहे, त्यांनी शोधला पाहिजे. आता गोष्ट एकच आहे की निर्वाण प्राप्त करणं काय, म्हणजे ज्या काही आपल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि त्या थांबल्या की माणूस अतिशय सुखी समाधानी होतो. माणसाच्या इच्छा आकांक्षा कधी थांबत नाही. पण बुद्ध म्हणतो की तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि शेवटी एक क्षण असा येतो की तुम्हाला असं वाटतं की आता बुद्ध होणं म्हणजे काय, तर त्याला कुठल्याही गोष्टीची लालसा नसते. आणि तो जसं माणूस जन्माला आला त्यानंतर त्यांनी जे काही भौतिक सुखासाठी तो पळत असतो आणि खूप काही गोष्टी निर्माण करतो, या सगळ्या गोष्टींपासून लोभापासून मुक्त होण्याचं जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया मला वाटतं त्याचा शेवट जो आहे तो निर्वाण असतो. आणि हे निर्वाण प्राप्त करणं बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. जसं हिंदू धर्मामध्ये मोक्ष आहे, पण बौद्ध धर्मामध्ये मोक्ष नाही, बौद्ध धर्मामध्ये निर्वाण आहे. आता महायानचं मी सांगितलं तुम्हाला, महायानचं प्रामुख्याने कोरिया, व्हिएतनाम आदी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. वज्रयान जे आहे, वज्रयान हे महायानामधीलच एक तांत्रिक उपसंप्रदाय आहे. आणि जे तंत्र मंत्र वगैरे जे आहे, पूजा अर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी या वज्रयानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रामुख्याने तिबेट, मंगोलिया, भूतान, लडाख, आसाम या इकडे आपल्याला हे वज्रयान प्रामुख्याने दिसून येतं. याच्यामध्ये अगदी जे काही थोडंफार कर्मकांड पण आपल्याला दिसतं. पण मुळात हे सगळे बुद्धाला मानतात. आणि बुद्धाचं जे महायान आहे, म्हणजे बोधिसत्वाच्या माध्यमातून निर्वाण प्राप्त करण्याची ज्यांची जी अभिलाषा असते ती करतात. आणि हा ते एक शॉर्टकट म्हणून तो वज्रयान पण आहे. की कारण हिनयान जे आहे, हिनयानमध्ये तुम्हाला खूप कष्ट करावं लागतात. स्वतःवरती अगदी कष्ट करून स्वतःवरती हवं तर आपण त्याला प्रयोग म्हणू शकतो, ते सगळं करून तुम्हाला एक आत्मज्ञान प्राप्ती होते. आणि त्यातून मग तुम्हाला बुद्ध कळतो आणि तुम्ही बुद्धत्वाकडे पोचता. तर हे हिनयान खूप शुद्ध स्वरूपामध्ये आहे. आणि महायान जे आहे ते बोधिसत्वाला खुश करून किंवा म्हणजे ते पूजा अर्चा करून जसं देवाला खुश करून काही प्राप्त करतात तसंच केलं जातं. आणि त्यालाच
धरून वज्रयान त्याचाच एक भाग आहे, उपशाखा आहे. आता नवयान जे आहे, नवयानकडे वळूया. नवयान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि एक वेगळंच म्हणजे वेगळं म्हणण्यापेक्षा धम्मातलंच, पण ज्याला विज्ञान आहे, म्हणजे मूळ तथागताचा धम्म हा विज्ञानाचाच धम्म आहे. तर मग हा विज्ञानाला घेऊन जे काही त्यांनी धम्म सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे अगोदर महाराष्ट्रामध्ये जे काय खास करून जे महार कम्युनिटी होती ही 1956 साली बौद्ध झाली, त्यांनी धर्मांतर केलं. तर ते धर्मांतर करताना त्यांना सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन इथली महाराष्ट्रातली देशातली त्यांना एक वेगळा धर्म देण्याची गरज होती. म्हणजे बाबासाहेब जर म्हणाले असते की महायान किंवा वज्रयान आपण देतो, तर मग हिंदू धर्म आणि याच्यामध्ये जास्त फरक करता आला नसता. म्हणून बाबासाहेबांनी जे काही नवयान दिलं याच्यामध्ये पूर्णपणे कर्मकांड या गोष्टीला पूर्णपणे नाकारलेलं आहे. तिथे ते निषिद्ध मानलेलं आहे, कुठल्या प्रकारचं कर्मकांड करू नका. आणि बाबासाहेबांनी नवयान देताना 22 प्रतिज्ञासुद्धा दिल्या. या 22 प्रतिज्ञामध्ये पंचशील आहे. या 22 प्रतिज्ञामध्ये आपण कुठल्याही ईश्वराला मानणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा आहे. मग त्यातून काय होतं तर कर्मकांड किंवा अंधश्रद्धेकडे जे झुकणारे किंवा अगोदर असलेले लोक आहेत त्यांना शुद्ध स्वरूपामध्ये बुद्ध काय तो कळायला मदत झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन झालं. आपण पाहतो की आता सध्या बौद्ध समाज जो आहे तो अतिशय प्रगतशील आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की बौद्ध प्रगतिशील आहेत त्याचं कारण आरक्षण, पण आरक्षण खरं कारण नाही आहे. आरक्षण आहे त्याच्यामुळे त्यांना संधी उपलब्ध झाली, पण जी काय बाबासाहेबांनी त्यांच्याकडे बुद्ध सोपवला आणि या बुद्धाच्या विचाराने त्यांच्या मनामध्ये जो प्रकाश पडला त्यामुळे ते खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवरती आले आणि त्यांनी विकास साधला. आता एक आणखी गोष्ट की साधारणतः अशोकाच्या काळामध्ये 18 ते 20 संप्रदाय अस्तित्वात होते. आता तुमच्या लक्षात येईल की म्हणजे संप्रदाय असणं हे काही खूप वेगळी गोष्ट नाही आहे. कारण आपण म्हणतो ना की काही अंतरावर आपण गेलो की ती भाषा बदलते. भाषा मराठी जरी असली तरी ती त्याची बोलीभाषा जी आहे बदलत जाते. त्यामुळे जो हा धर्म आहे त्या तिथल्या जे काय हे आहे चालरीती आहेत, परंपरा आहेत, याच्यामध्ये मिसळून जेव्हा जातो त्यावेळेस असे नवीन नवीन संप्रदाय तयार होतात आणि ते अशोकाच्या काळामध्ये पण होते आणि आता पण आहेत. आणि साधारणतः चीन, जापान आणि या देशात अनेक स्वतंत्र शाखा आहेत ज्याला ते स्कूल म्हणतात. आणि म्हणजे आता झेन, शिंतो, ताओ असे जे वेगवेगळे स्किल आपल्याला जापान आणि चीनमध्ये पाहायला मिळतात. पण त्यांचं सगळ्यांचं मूळ जे आहे ते बुद्ध धर्मातच आहे. बुद्धाचे जे त्रिशरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, जसं आपण थेरवाद ज्याला आपण हिनयान म्हणतो, महायान आहे ज्याला आपण व्यापक सर्व जीवांसाठी मुक्तीचा प्रयत्न असंही म्हणतो, वज्रयान आहे, नवयान आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि उपजातीय स्थानिक संप्रदाय जे आहेत, जे स्कूल्स आहेत, ते पण आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने हा जो बौद्ध धम्म आहे हा बौद्ध धम्म खूप व्यापक आहे. मला वाटतं की बौद्ध धम्म म्हणजे फक्त बौद्ध विहारात जाणं, बौद्ध मूर्तीपुढे डोकं टेकवणं, वंदना करणं इतका तो मर्यादित नाही आहे. याला अनेक गोष्टी आणि अनेक ज्या जीवनातले जे सत्य आहेत ते समजून घेण्याची संधी जी आहे ती आपल्याला बौद्ध धम्म देतो. आणि म्हणून आता तुम्ही लक्षात घ्या ना की स्वरक्षणासाठी बुद्धांनी काय केलं तर स्वरक्षण त्या काळामध्ये बुद्ध धर्माचं जे एक तत्व आहे की अहिंसा. आता त्याच्यामध्ये पण अहिंसा जी आहे ज्याला आपण नॉन व्हायलन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, तर याच्याबद्दलही बुद्धाचं वेगळं मत आहे. लोकांना वाटतं की अहिंसा म्हणजे बुद्धांनी काय कुणी जर आपल्याला मारायला आलं तरी आपण काहीच करायचं नाही. तर अशा प्रकारची
अहिंसा बुद्धाला मान्य नाही. म्हणजे जी जैन धर्मियामध्ये आहे ते अगदी छोटासा जीवसुद्धा पायाखाली पण जाऊन त्याचं हे आपल्याकडून त्याचा जीव जाऊ नये हे पाहिलं जातं जैनमध्ये. तसं बौद्धामध्ये नाही आहे. बौद्ध म्हणतात की नीड टू किल नॉट विल टू किल. म्हणजे काही ठिकाणी गरज असेल तर तिथे आपण त्या गोष्टीला केलं पाहिजे आणि नॉट विल टू म्हणजे वाटलं म्हणून कुणालाही मारणं याला काही अर्थ नाही. आणि बौद्ध भिक्षूंवरती त्या काळामध्ये अनेक ते जंगलामध्ये राहायचे किंवा अनेक असे काय म्हणू आपण त्याला शत्रू असायचेच ना. म्हणजे त्या काळात असं थोडंच असं नव्हतं की बौद्ध धर्मीय आहे तो शांततेने जाणारा माणूस आहे म्हणून त्याला कोणी त्रास देणार नाही असं नव्हतं. तर त्यावेळेस पण त्रास देणारे लोक होतेच. मग अशा वेळेस बौद्धांनी काय केलं तर मार्शल आर्ट जे म्हणतो आपण आता कराटे जुडो वगैरे हे सगळं जे आहे हे बौद्ध धम्मानी किंवा बौद्ध धम्मामधले जे मोठे महात्मे भंते झाले, मोठे थेरो झाले, महाथेरो झाले, त्यांनी या सगळ्या कला ज्या आहेत ह्या शोधलेल्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये बघा की काही नावं येतात ज्यांनी मार्शल आर्ट जे आहे ते शिकवलं. त्यामध्ये शाओलिन कन्फ्यू जे आहे चीनमधील शाओलिन टेम्पल जे असतात तिथल्या बौद्धांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी शाओलिन कन्फ्यू विकसित केले. आता आपण अनेक चित्रपट पण बघितले असतील, खास करून चायनीज जॅकी चॅन वगैरे सगळ्यांचे चित्रपट जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की तिथले जे भंते आहेत ते अतिशय स्वतःला शारीरिक कष्ट देऊन तयार करतात. तर त्यांनी एवढं स्वतःचं शरीर तयार केलेलं असतं तर ते एका पायावरती अगदी 12-12, 24 तास किंवा 2-2 दिवससुद्धा बसू शकतात. एवढं त्यांची स्वतःची जी इनर पॉवर आहे जी त्यांनी ती निर्माण केलेली असते. बौद्ध धर्म नावाचं दक्षिण भारतीय बौद्ध भंते हे चीनला गेले आणि त्यांनी शाओलिन भिक्खूंना ध्यान व शारीरिक प्रशिक्षण पद्धती शिकवली. त्यातून शाओलिन मार्शल आर्ट पुढे विस्तारली. आता हे बघा आपण म्हणतो की चीन भारतातली ही कला थोडीशी लुप्त झाली असली तरी चीनमध्ये जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाओलिन टेम्पलमध्ये बौद्ध भिक्षू हे सगळी प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतात. पण ही खरी कुठून गेली तर बौद्ध धर्म जे आहे जे दक्षिण भारतातले जे आता तमिळनाडू किंवा इकडचा जो भाग आहे इथूनच गेलेले आहेत. तिबेटी मार्शल आर्ट आहे त्या तिबेटमध्ये काही युद्धकला शारीरिक युद्ध पद्धती तयार करण्यात आल्या. जापानी बौद्धांचा पण खूप मोठा प्रभाव राहिला. तिथे समुराई नावाचे योद्धे असतात आणि हे योद्धे सगळे हेच बौद्ध जे प्रिन्सिपल आहेत तत्व यातूनच त्यांनी हे सगळं डेव्हलप केलेलं असतं. तर अशा पद्धतीने बौद्ध तत्वज्ञान आणि शिकवण हे जरी हिंसेला समर्थन देत नाही पण त्यांच्यावरती जर कोणी आक्रमण केलं तर आपण त्यापासून कसं वाचवावं स्वतःला याचं बौद्ध धर्मामध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं. आणि बौद्धांचे काही कला प्रकार आहेत. आता जी शिल्प स्थापत्यकला जी आहे ती खरं पाहिलं तर बौद्धांनीच या म्हणजे बौद्धाच्या काळामध्येच ती विकसित झाली असं आपण म्हणू शकू. त्याला खरं पाहिलं तर ग्रीक आणि हे जे ग्रीक राजे जे आले होते अलेक्झांडर वगैरे भारताकडे आले होते तर ही जी कला आहे इकडून तिकडून म्हणजे तिकडून इकडं काही आली इकडून तिकडे काय गेली अशा पद्धतीने ती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली. आणि आजही आपल्याला बघतो आपण सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्या लेण्या तयार केल्या होत्या त्या आजही तशाच चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चित्रकला जी आहे अजिंठा वेरूळमध्ये जी चित्रकला दिसते ती अजूनही तशीच आहे. म्हणजे आता त्याला किती हजारो वर्ष झाले पण त्याचं जे पेंटिंग्स आहेत ते टिकून राहिलेले आहे. गांधार मधुरा तिबेटी या सगळ्या कला ज्या आहेत ह्या प्रादेशिक शैली त्याच्यामध्ये आलीच पण ह्या सगळ्या बौद्ध धर्माच्या काही माहिती देण्यासाठी किंवा प्रसंग त्या कलेच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यासाठी या सगळ्या कला विकसित करण्यात आल्या आणि त्याचं संवर्धन केलं गेलं ते जपल्या गेल्या. आणि आता त्याच्यामध्ये दुसरी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ध्यान साधना जी आहे तर ध्यान साधना जी आहे ते या सगळ्याचं जे उगमस्थान आहे ते बौद्ध धम्मच आहे. म्हणजे ध्यान योगा याच्या कुठेतरी मुळाशी बौद्ध धर्माचं तत्व आहे.
याच्यामध्ये मेडिटेशन जे आहे हे बुद्धांनी पण मेडिटेशन केलं, ध्यान साधना केली, ज्याला विपश्यना म्हणतात आपण, की स्वतःकडे पाहणं, श्वासावरती नियंत्रण करणं. आणि यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जे काही चाललेलं आहे ते आपल्याला जाणवतं, म्हणजे तो सेन्स जो आहे तो आपल्याला कळतो. आणि यातून मग अनेक ज्या व्याधी वगैरे आहेत ज्या आपण मुक्त होऊ शकतो. आणि या सगळ्यांचा हेतू एकच आहे की शारीरिक आणि मानसिक जे काय आरोग्य आहे ते चांगलं राहिलं पाहिजे. आणि यासाठी ध्यान जे आहे, विपස්සना, हे खूप महत्त्वाचं ठरतं. योग पद्धती जी आहे ती पतंजली जी आहे, म्हणजे त्यामध्ये थोडासा फरक आहे. बौद्ध धम्माने ध्यान साधना म्हणजे विपස්සना दिली, आणि योग पद्धती जी आहे ती साधारणतः जे काही वैदिक परंपरा होती त्याचा आधार घेऊन ती जास्त विकसित केली गेली. त्याचा उल्लेख वेद आणि उपनिषद याच्यामध्ये पण आहे. आणि पण ह्या सगळ्यामध्ये बौद्ध धर्माचा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मोठा वाटा आहे. त्यामुळे भारतातल्या ज्या काही कला आहेत, या कला, चित्रकला असू द्या, स्थापत्यकला असू द्या, शिल्पकला असू द्या, या सगळ्या कला बौद्ध धर्मीयाचं देण आहे. त्याचबरोबर आणखी जे काही कौशल्य आहे, म्हणजे समुपदेशनाचं कौशल्य असेल, किंवा आणखी जे संवाद साधण्याचं कौशल्य आहे, हे सगळं कौशल्य जे आहे हे बौद्ध धम्माच्या काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालं. म्हणजे त्यावेळेसही प्रवचन जे द्यायचे बौद्ध भिक्षू, ते काही असं भाषण देत बसत नव्हते. ते लोकांशी संवाद साधायचे, उपासकांसोबत ते संवाद साधायचे, त्यांचे प्रश्न ऐकायचे, त्यांना काही प्रश्न विचारायचे. मिलिंद राजा आणि भंते नागशन यांचं जे काही हे आहे, संवाद आहे, हा एकदम काय म्हणू आपण त्याला, एकदम जबरदस्त असं मिलिंद प्रश्न नावाचं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि यातून कळतं की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांनी खूप जीवनाचं जे काही सार आहे, जीवनाचं जे महत्त्व आहे, आणि जे काही प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं माणूस सतत शोधत असतो, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न त्यांनी मिलिंद प्रश्नामध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, हे मी जे सांगितलं हेही खूप अल्प आहे, कारण त्रिपिटक जो ग्रंथ आहे तो सगळा ग्रंथ जर घ्यायचा तर एक मोठी गाडी घेऊन यावं लागेल, इतकं ज्ञान त्या त्रिपिटकामध्ये आहे. आणि तरीही आपल्याला, मला वाटतं की थोडीशी आपली दृष्टी व्यापक व्हावी, यासाठी हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, शेअर करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आपण आणखी ॲड करू शकतो. काही गोष्टी जर राहिल्या असतील, काही तुम्हाला वाटत असेल की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याही तुम्ही बोलू शकता. कारण बौद्ध धर्म म्हणजे कसं आहे की संवाद आणि फायनल काही नाही आहे. म्हणजे मी जरी बोलत असलं तरी मला सगळ्या जगाचं ज्ञान प्राप्त झालं आहे आणि मला सगळंच कळतं आहे अशातला भाग नाही. जे मला दिसतं आहे ते हत्तीसारखं आहे ना. काही लोकांना हत्तीचा पाय दिसतो, काही लोकांना हत्तीचं शेपूट दिसतं, तर त्यांना वाटतं हत्ती तसंच असावा. त्या 6 आंधळ्याची जी गोष्ट आहे की त्या आंधळ्याने हत्तीच्या पायाला हात लावला तर त्याला वाटलं की हत्ती म्हणजे पायच आहे. शेपूट, काही एकाने शेपूट पकडलं, त्याला वाटलं हत्ती म्हणजे शेपूट आहे. पण जो माणूस डोळस असतो त्याला तो संपूर्ण हत्ती दिसतो, आणि मग त्याला कळतं की हत्ती असा आहे. तसंच आपलं पण आहे. आपल्याला बौद्ध धम्म म्हणजे फक्त जे काही दिसतं, सापडतं तेवढंच आपण बौद्ध धम्म आहे असं आपण समजतो. पण मला वाटतं की संपूर्ण बौद्ध धम्म पाहायचा असेल तर आपल्याला तो हत्ती आपल्याला पूर्ण पाहता आला पाहिजे, दिसला पाहिजे. आणि तो हत्ती पाहण्यासाठी मला वाटतं की आपल्याला कष्ट करावं लागेल, सतत आपल्याला बोलावं लागेल, ऐकावं लागेल. आणि मित्रांनो, हा भाग मी इथे थांबवतो. यावरती आणखी काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ समुपदेशन, बुद्धाचं समुपदेशन, या विषयावरती मी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याशी चर्चा करेन. तात्पुरतं मी थांबतो. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या प्रतिक्रियाची मी वाट पाहत असतो. आपण प्रतिक्रिया द्या आणि आपण पुन्हा पुन्हा बोलत राहू. थँक्यू, धन्यवाद.